यानंतरची बातमी नीट संदर्भातली आहे। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीटची फेरपरीक्षा दिली नसताना सुद्धा नव्या गुणपत्रिकेत गुण घटल्याचं समोर आलेलं आहे। यवतमाळच्या आरणीमधल्या भूमिका डांगे या विद्यार्थिनीला 4 जूनला लागलेल्या निकालात 720 पैकी 640 गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया रँकिंगमध्ये ती 11,769व्या क्रमांकावर होती। मात्र नीट परीक्षेतल्या गोंधळानंतर ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घेण्यात आलेली होती। मात्र भूमिका डांगेनं ही परीक्षा दिली नव्हती। मात्र फेरपरीक्षेच्या निकालानंतर भूमिकाचं गुणपत्रक बदलून मिळालेलं आहे। तर नव्या गुणपत्रिकेत तिला 172 गुण मिळाले, तर तिचा रँक 11,769व्या क्रमांकावरून थेट 11,15,845व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे। मध्ये जे झाली अनियमिततामुळे नीट यांनी परत एक री एक्झाम 1500 काही विद्यार्थ्यांची घेतली। त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता, परंतु 30 जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला। त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट दिली त्याच्यामध्ये तिला 172 मार्क दाखवत आहे। त्यामुळे मी आणि माझी मुलगी टोटल जे आहे सगम्यामध्ये गेलेलो आहोत। तिथं सारखी रडत आहे, म्हणजे पुरा परिवार त्याला समजावायला बसलेला आहे, परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे। अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।